हॅलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे खूप खूप मजेत असणार आहात. तर मी पण आहे. तर सो गाईज, सगळ्यांचं स्वागत करते मी आपल्या चॅनलवरती. तर कोणी नवीन असल्याने चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच आपले व्हिडिओज बघायला भेटतील. आणि थँक्यू सो मच. आपली खूप म्हणजे यूट्यूब फॅमिली जी आहे ती खूप सारी सपोर्टेड आहे, खूप चांगली आहे. आणि मला वाटलं नव्हतं कधी की मला यूट्यूबवरती पण असे चांगले लोक भेटतील. ॲक्च्युली रिअलमध्ये तर चांगल्या लोकांचा शोध खूप कमी असतो, म्हणजे चांगले लोक पण मिळतात, पण असं वाटलं नव्हतं की सोशल, पहिला अशी मनामध्ये एक भीती असायची की सोशल मीडियावरती खूप असे लोक म्हणजे फसवणारे वगैरे भेटतात, असे टाइमपासवाले असे, त्याचं खूप वाईट बोलणार आहे. पण मी खरं सांगून आता माझी जी यूट्यूब फॅमिली आहे ना, ती मला म्हणजे 80% लोक यूट्यूबची, माझ्या जी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली मेंबर, ते खूप चांगले आहेत. आणि 20% जे आहेत जे खूप वाईट वगैरे बोलतात, वाईट कमेंट करतात, ते 20 किंवा 10% मध्ये येतात. म्हणजे 80-90% जी लोक आहेत, जे माझे सबस्क्रायबर आहेत, ती जी माझी यूट्यूब फॅमिली आहेत, जे माझे मेंबर आहेत, ते खूप खूप चांगले आहेत. ते मला खूप चांगलं प्रोत्साहन देतात आणि चांगल्या कमेंट्स करतात आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतात मला. कारण की तुमच्यासोबत तर मी सगळं शेअर करतच आहे की कसं आणि काय आहे सर्व. त्याच्यामध्ये बेबीचे नेम पण चांगले सांगितले, बेबीची काळजी कशी घ्यायची यांची तुम्ही तुमचे पण मला एक्सपिरियन्स सांगता, कमेंट करता, मेसेज करून तुम्ही सांगता. मला खरं सांगून मला खूप खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही तुमचे सजेशन मला देता का हां बाबा चला, असं वाटतं फॅमिलीसोबतच तुम्ही सुद्धा म्हणजे एक्स्ट्रा अजून, म्हणजे असं वाटतं की आपल्याला कसली कमी नाही, आपल्याकडे खूप चांगली चांगली माणसं आहेत जे आपल्याला सपोर्ट करतात, आपल्याला सगळं चांगलं सांगतात. तर त्यासाठी मी खूप सगळ्यांना मनापासून थँक्यू बोलते. आणि तुम्ही तो व्लॉग बघितला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आधीच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं की मी इतके दिवस व्लॉग का नव्हते काढले होते आणि आमच्यासोबत नक्की काय झालं होतं डिलिव्हरीच्या नंतरला. तो व्लॉग तुम्ही बघितला असेल तर, कोणी नसेल बघितलं तुम्ही बघू शकता, याच्या आधीचा व्लॉग आहे तो. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की बेबीला आम्ही काचेमध्ये ठेवलं होतं 2 ते 3 दिवस आणि त्याच्यानंतरला आम्ही कव्हर अप झालं. त्याच्यात मी तुम्हाला हे एवढंच सांगेन की माझ्या व्हिडिओ बहुतेक लेडीज लोक बघतात, ज्या प्रेग्नेंट आहेत किंवा ज्यांची डिलिव्हरी वगैरे झाले ते बघतात. तर मी एवढंच सांगेन की मला असं वाटतं की माझ्या व्हिडिओमधून कोणाला तरी हेल्प व्हायला पाहिजे. मी म्हणजे जे माझा एक्सपिरियन्स येतो तो समोरच्याला पण, जेव्हा आपण दुसऱ्यांचा एक्सपिरियन्स ऐकतो तेव्हा आपल्याला थोडासा धीर येतो. आपल्याला वाटतं यार असं असं असतं किंवा असं घडू शकतं किंवा काय, तर आपण त्या टायमाला कशी काळजी घेतली पाहिजे, कसं आपण आपल्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगेन की सांगणार होती की मला अजून एक कमेंट पण आली होती माझ्या प्रेग्नेन्सी रिलेटेड पण, त्याचं पण उत्तर मी देणार आहे आता. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. हां, तर गाईज मला माझ्या बाबूच्या रिलेटेड कमेंट होती ती की बाबूला कावळी झाली, तर तू तेव्हा कावळी उतरवायला पाहिजे होती. तर मी खरं सांगू ना, तर मला जेव्हा वॉमिट व्हायच्या ना, तेव्हा मी मम्मीकडे होते त्या टायमाला. तर माझ्या उलट्या थांबत नव्हते, दवाखान्यात जाऊन पण, सलाईन लावून पण, टॅबलेट घेऊन पण, सगळं ट्राय करून पण थांबत नव्हत्या. आणि मी मग झोपून राहायचे. तर घरच्यांना पण वाटलं होतं की मला कावीळ असेल किंवा असू शकते कावीळ. तर मला ठाण्यालाच आमच्या इथे कावीळ उतरवायला पण घेऊन गेले होते. तो खूप जुना आहे, त्याच्याकडे त्याचं म्हणजे पिढ्यानं पिढ्यात ते लोक कावीळ उतरवतात, त्यांच्याकडे घेऊन गेले होती मला. ते इथे घोडबंदर रोडच्या साईडलाच आहे. जर तुम्हाला ठाण्यातल्या कोणाला जायचं तर मी सांगेन तुम्हाला, त्यांचा ॲड्रेस पण देईन ठाण्यामध्ये कुठे आहे ते. तर कावीळ उतरवायला मला मम्मी पप्पा घेऊन गेले होते. तर तिथे माझी कावीळ उतरवली पण होती. तेव्हा मला 5वा महिना होता, आय थिंक. हां, 5वाच महिना होता. मी 5व्या महिन्यामध्ये मी कावीळ उतरवली होती. आणि उतरवू शकतो आपण कावीळ, म्हणजे माझी उतरवली कावीळ त्या टायमाला. मला कावीळ नव्हती. त्यांनी मला औषध गोळ्या पण दिल्या त्यांच्या खायला, पण त्या काही मी खाल्ल्या नाही. फक्त हात वगैरे धुवून ते काय चुना वगैरे लावून कावीळ उतरवतात ते काय बोलून, तर माझी कावीळ उतरवलेली तेव्हा पण. आणि तो बोलला होता की कावीळ तुला नाही आहे, काहीच नाही, तरी पण मी उतरवतो बोलतो, नसेल तरी पण. मग तेव्हा माझी कावीळ 5व्या महिन्यामध्ये उतरवली होती. तर हा त्या ताईचा उत्तर होता कमेंटचा. त्यांनी मला कमेंट केलेली की कावीळ उतरवायची असते नसेल तरी पण. तर माझी कावीळ उतरवलेली होती. तरी सुद्धा बाबूला जन्माच्या नंतरला कावीळ होते आता, म्हणजे होतेच. मोस्ट ऑफ डॉक्टर पण बोलतात की आता होतेच. तर आपण कशी काळजी घ्यायची तुम्हाला मी सांगते. तरी पण तर मी काय काळजी घेतली ते सांगते तुम्हाला मी. मग त्याच्यानंतर मग कंटिन्यू बाबूला कवळं ऊन पण दिलं आणि कावीळचं त्यांनी औषध दिलं होतं बेबीला. तर ते औषधसुद्धा मी तिला देत होती. पूर्ण 10 दिवस तिला मी औषध द्यायची. म्हणजे आधी मी 8 ड्रॉपपासून स्टार्ट केलं. 8 ड्रॉपपासून मग 5, मग 4, 3, मग 2, मग 1 असं करून करून मी औषध बंद करून टाकलं. आणि खरंच खूप चांगलं औषध होतं ते, त्याच्याने खूप चांगलं वर्क पण झाला आणि सूर्यप्रकाश पण दिला. आणि मी पण स्वतःच्या याच्यामध्ये खूप चेंज केलं, खाण्यापिण्यामध्ये पण मी चांगलं. म्हणजे तुम्हाला खरं सांगते तर डिलिव्हरीच्या नंतरला मला जेवण जातच नव्हतं, माझी इच्छाच नव्हती जेवणावरती पण. जसं प्रेग्नेन्सीमध्ये होती तसंच डिलिव्हरी नंतर पण जात नव्हते, म्हणजे जेवणच जात नव्हतं मला. कारण की आपण कधी तसं जेवण खाल्लेलंच नव्हतं, म्हणजे फिक्कं किंवा असं चुरून वगैरे मी नव्हतं खाल्लेलं त्या टायमाला. तर मला आवडायचं नाही खायला, त्याच्यामुळे मग मी कमी खायची. तर मग मी हळूहळू माझ्यामध्ये कसं चेंजेस केलं तो मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला पण काही हेल्प होऊ शकते, तुम्ही पण असं करू शकता आणि तुमचं एक्सपिरियन्स पण तुम्ही मला नक्की सांगू शकता.
त्याच्यानंतरला मग मी खरं सांगते तर मला एक्सपिरियन्स काय आला डिलिव्हरीच्या नंतरचा, की जर आपण जेवण म्हणजे टायमावर नाही खाल्लं तर आपल्याला ॲसिडिटी झाली तर बाबूला पण होऊ शकते. जेवढं आपण आपलं खाणं पिणं झोप सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित करू ना तर आपल्या बेबीला म्हणजे कुठला त्रास वगैरे होत नाही. तर माझ्याकडनं अशी चूक झाली की म्हणजे आपल्याला सवय नव्हती त्या खाण्याची की असं हे कसं खाऊ शकतो. ही भाजी शेपूची भाजी कधी खाल्ली नव्हती, मेथीची भाजी आवडायची पण इतकी नाही, म्हणजे फिक्क बनवून खा, थोडं मीठ कमी तेल कमी. तर माझं जेवण तुम्हाला सांगते कसं होतं. मी नॉनव्हेज खायची, मी खरं सांगते मला व्हेज आवडत नव्हतं, त्याच्यामुळे मला कंटिन्यू नॉनव्हेज असायचं घरी पण तशी डिलिव्हरी झाल्यापासून. फक्त मी मला वाटतं हॉस्पिटलला जेव्हा होती ना डिस्चार्जच्या दिवशी पण माझ्या घरी नॉनव्हेज बनलं होतं, पण मी बोलली मला हॉस्पिटलला नॉनव्हेज नको, कारण हॉस्पिटलला मला नॉनव्हेज गेलंच नसतं. म्हणून मी व्हेज खात होती तेव्हापासून. दूध चपातीवर मी चुरून खाल्लेली आहे, 1-2 वेळाच खाल्ले, जास्त नाही खाल्ले कारण ते मला नव्हतं जात म्हणून. त्याच्यानंतर मग मी भाज्या जसं की आपल्या मेथी झाली, शेपू झाली, आपलं चिकन झालं, गावठी कोंबडा झाला, मटण, चिंबोरीसुद्धा खाल्लेले आमचे ते खातात, बोंबील खातात. तर मी हे सर्व खाल्लेलं आहे. आणि रस्सा वगैरे बनवून त्याच्यामध्ये चपाती खाल्ली. आणि मी भात तर मी खाल्लेलंच नाही खरं बोलायचं तर. आणि प्रेग्नेंट असताना पण मी भात नव्हतं खात, मला भात आवडायचंच नाही खायला. आणि तेव्हा पण नाही भात खाल्ला. आणि डिलिव्हरीच्या नंतर मी भात खात नव्हती. तर तुम्हाला सांगते काय झालं प्रॉब्लेम, पण तुम्ही असं करू नका, भात थोडा तरी खायचा असतो, कारण की नाही तर मग आपण नुसतं तेच खात असतो, चपाती चुरून वगैरे किंवा भाकरी खातात काय काय लोक. तर आणि तेव्हा चुरून पण नव्हती नीट खात, मला वैताग यायचं खायला, कारण की ते कसं असतं मला माहिती आहे ना, बाळासाठी आपल्याला एकदम बारीक बारीक चावून खायचं असतं, ते चुरायचं असतं आणि बारीक खायचं असतं. आणि तसं जर नाही खाल्लं तर आपल्याला टॉयलेटला त्रास होतो, मी सांगते, कारण की खूप त्रास होतो मग टॉयलेटला नीट होत नाही, आपल्याला प्रेशर द्यायला लागतो. सो तर त्याच्यासाठी मी एवढंच सांगेन, ज्या कोणी माझ्या व्हिडिओ बघतात ताई ज्यांची आता डेट वगैरे जवळ आली असेल डिलिव्हरीची, तर खूप तुम्ही तुमची काळजी घ्या, भरपूर पाणी वगैरे प्या, खूप स्वतःला हायड्रेट ठेवा. आणि डिलिव्हरीच्या नंतरला आहे ना म्हणजे खूप फ्रेश फील करा स्वतःला, म्हणजे उठायचा लवकर प्रयत्न करा, बेबीला लवकर जवळ घ्यायचा प्रयत्न करा. आणि खायचं बोला तर तुम्ही जे काही खाता ना ते एकदम चुरून खा, म्हणजे त्याच्याने तुम्हाला ह्याला त्रास होणार नाही. कारण की बऱ्याचशा लेडीज लोकांना ह्याला त्रास होतो. जेव्हा मी हॉस्पिटलला गेले होते तेव्हा माझ्या साईडला काही लेडीज होते, त्या पण आल्या होत्या त्यासाठीच की त्यांना बाथरूमला पण होत नव्हती, म्हणजे त्रास वगैरे व्हायचा. आणि त्या टायमाला त्याच्यामध्ये मुळव्याधीचा पण त्रास होऊ शकतो आपल्याला, जर प्रेशर देऊन जर आपण थकतो, मग आपण खूप जास्त प्रेशर लावल्यानंतर मग ब्लड वगैरे निघायचं असं असतं, निघू शकतं. तर असं त्रास थोडासा मला होत होता. त्याच्यानंतरला मी परत चुरून खायची सुरुवात केली, मग मी ते चुरून अजूनपर्यंत मी चुरूनच खाते. तसं तुम्हाला सांगते ताई कुठल्या म्हणजे बघत असेल माझी व्हिडिओ तर चुरून खावा प्लीज, आणि फ्रूट खावाच खावा. जेव्हा मी माझ्या बेबीला तिथं ॲडमिट केलं होतं तेव्हा तिथे डॉक्टर होते लहान मुलांचे, ते मला काय तिथे बोलले, जेव्हा मी म्हणजे सगळं झाल्यानंतर फॉलोअपसाठी गेली तेव्हा ते बोलले की तुम्हाला सगळं खायचं आहे, असं नाही तुम्हाला बोलतात 100 लोक येऊन तुम्हाला सांगतील की तुझं सिजर झालं आहे, तू हे नको खाऊ, तू ते नको खाऊ, तुम्हाला सगळं खायचं आहे, फक्त एवढंच ते बारीक चुरून खायचे. आणि तुम्ही जे काही खाता थोडं भात पण खायचं, तुम्हाला चपाती तर कंपल्सरी खायची, आणि एक फ्रूट तुम्हाला खायचं, एक अंड खायचं, हे त्यांनी मला डाएट पूर्ण सांगितलं होतं. मग तसं डाएट आधी पण मी करत होती फॉलो, पण त्याच्यानंतर अजून मी स्ट्रिक्टली फॉलो करायला लागली. आणि असं बोलतात की पाणी जास्त पियायचं नाही वगैरे, म्हणजे तर आपल्याला आपण जेवढं हायड्रेट ठेवणं स्वतःला तेवढं चांगलं आहे. आणि जितकं आपण लिक्विड पिऊ, जसं की काही लिक्विडमध्ये तुम्ही बोला रव्याचे पेस्ट पिऊ शकता, हळदीचे पेस्ट, म्हणजे अजून खूप आहे दूध, जसं की दूध वाढायसाठी डॉक्टर लोक अजून एक पावडर पण देतात, ती शतावरी पावडर असते, ती मेडिकलला भेटते, तर ती पण आपण दुधातून घेऊ शकतो, ती पण खूप चांगली वर्क करते दूध वगैरे वाढण्यासाठी येण्यासाठी. आणि त्याच्यानंतर बोलायचं तर तसं काही आपण खातो, नॉनव्हेज खाल्ल्यानंतर जरा जास्त दूध येतं, जसं की डाळ पिऊ शकतो आपण, मटनचं सूप पिऊ शकतो, मटनच्या रश्श्यामध्ये चपाती वगैरे चुरून खाऊ शकतो. आणि सॅलड तर मी खातच आहे अजूनपर्यंत, म्हणजे जसं की काकडी वगैरे मी घेतेच जेवतो, मला कांदा वगैरे लागतो जर नॉनव्हेज खात असेल तर, म्हणजे मी सर्व खाते. जसं बोलायचं तर मी दही वगैरे खात नाही, आणि मेन म्हणजे थंड पाणी वगैरे पित नाही. आणि मला अशी कधी इच्छा झाली की असं वाटतं की मला अशी इच्छा होते की एवढं आता तुम्हाला तर माहिती किती गरम होते, असं वाटतं थंड प्यावं, तर मी माझं पाणी पूर्ण थंड करून पिते. आणि एवढं पण गरम पाणी पित नाही. गरम पाणी काय प्यायचं, कारण की बॉईल करून थंड करून प्यायचं, कारण त्यातला जो खराब बॅक्टेरिया तो म्हणजे गेला पाहिजे. कारण की बेबी आपण बेबीला फीड करत असतो, तर आपण सगळं काही जे काही खातो ते पूर्ण क्लीनली घेतलं पाहिजे. पाणी पण उकळून थंड करून प्यायला पाहिजे. जेवणात बोलायला गेलं तर आपण गरमच जेवायला पाहिजे, टायमातच जेवायला पाहिजे, टायमातच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. कारण की कसं पहिल्याची लाईफ आणि आताची लाईफ याच्यामध्ये खूप आता डिफरंट झालेलं आहे. म्हणजे आणि मी खरं बोलतं मी पण माझ्यामध्ये खूप चेंजेस केलेले आहेत. जशी मी आधी होती, जर मला म्हणजे काहीच म्हणजे असं हे नाही, मी कधी पण जेवायची, कधी पण झोपायची, कधी पण म्हणजे काही पण जसं मला बाळ झाल्यापासून मी सगळ्या गोष्टी टाइम फॉलो करायला लागले.
आणि खरंच आता खूप चेंज झाल्यासारखं वाटतं मला. आणि झोप तर एवढी म्हणजे नीट भेटत नाही, जशी स्टार्टिंगला पण नव्हती नीट भेटत, आता पण नाही, पण ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला आई पण व्हायचं होतं आणि बेबी पण पाहिजे होतं, तर सगळं काय आपल्याला हे करावंच लागेल, ॲक्सेप्ट करावंच लागेल. तर हरकत नाही. पण मी कशी मॅनेज करते ते तुम्हाला सांगते. मी जेव्हा माझा बाबू झोपतो ना तेव्हा थोडंसं मी पण झोपून राहते, आणि जर मला काही कामं असतील तर मी झोपत नाही. मी थोडंसं असं म्हणजे पाठण टेकवते, कारण पाठणीला थोडंसं रिलॅक्स देते मी, कारण पाठ आणि कंबर खूप दुखते. डिलिव्हरी नंतरला आपल्या आरामाची खरंच गरज असते खूप. आणि मी खरं सांगते, मी आराम करते म्हणून आरामामुळे, कारण की बघा व्हिडिओ तर मला आयुष्यभर काढायचेच आहेत, मला माझं काम तर आयुष्यभर पडलेलं आहे, पण मला आता इम्पॉर्टंट माझं बेबी आहे आणि मला स्वतःची माझी केअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर मी आराम करेल तर मी पुढे उभी राहू शकेल. तर मी एवढंच सांगेन की कोणाची डिलिव्हरी जर झाली असेल तर प्लीज 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 खूप आराम करा, झोप घ्या. मेन पाठण खूप टेकून ठेवायचे, कमरेला खूप आधार द्यायचे, खाणं पिणं नीट ठेवा एकदम. आणि स्ट्रेस तर बिलकुल घेऊ नका, कारण की स्ट्रेस घेऊन पण आहे ना छोटे छोटे इफेक्ट्स होतात आपल्यावरती, छोटे काय मोठे पण होतात. तर स्ट्रेस नाही घ्यायचे. आणि मी खूप म्हणजे सांगेल तर खूप चेंज झाली मी, कारण की मेन बेबीसाठी पण. आणि आता असं वाटते आता आपण आयुष्याच्या आपल्या लाईफच्या सेकंड स्टेजमध्ये उतरलो असं वाटतं आता. म्हणजे आधी प्रेम लग्न वगैरे फिरणं बिरणं हे ते, काही पण खा काय पण करा तसंही बघा, तर आता तसं नाही होत. आता बेबी झाले तर आता कशी झोपेचे टाईम माझे चेंज झाले. म्हणजे मी जेवायच्या टाईम माझं एकच आहे, मी बरोबर मी तुम्हाला सांगू तर मी सकाळचा माझा नाश्ता असतो. सकाळी मी लिक्विड उठल्या पहिले मी पाणी पिते, गरम पाणी म्हणजे थोडं कोमट करून पिते. त्याच्यानंतरला मग माझा लिक्विडवाला नाश्ता काय असेल जसे की रव्याची पेस्ट बोला, मी रव्याची पेस्टच सध्या पिते. आणि मी आता गरमी चालू झाली म्हणून मी हलीम वगैरे काही पित नाही. मी हलीम पण मोस्ट ऑफ थोडंसंच पिलेलं आहे, जास्त कारण मला आवडत नव्हता. पण ठीक आहे, त्याला ऑप्शन म्हणून आपण मेथीचा लाडू खाऊ शकतो. मी मेथीचे लाडू वगैरे पण खाते. आता सध्या गरमी वाढले तर थोडं थांबवलंय, पण खाते मी मध्ये मध्ये पण, जसं मला असं वाटेल की आता खायला पाहिजे तर मी खाते खूप. आणि म्हणजे 2-2, 3-3 असे खाते. आणि रव्याची पेस्ट म्हणजे सकाळची असते. त्याच्यानंतरला मग 1:30 वाजता परफेक्ट मी आता जेवते, चपाती वगैरे चपातीच खाते गरम गरम. त्याच्यानंतर मग 1:30ला जेवण झाल्यानंतर 4चा परत माझा नाश्ता असतो. मग परत किती 6 वाजता चाय बिस्किट खाते. त्याच्यानंतरला मग काही खात नाही, असं खायचा विचार करते पण काय होत नाही. कामं पण असं थोडी छोटी मोठी कामं करायला लागतात. नंतर बाबूची आंघोळ मालिश सगळं असतं. जरी मम्मी करत असतील तरी पण त्यांना थोडंसं म्हणजे बाबूला पकडायला लागतं, ठेवायला लागतं, ऑइल लावल्यानंतर उचलायला लागतं, बाबूला पावडर लावा, सगळं तयारी करा. म्हणजे ह्याच्यात माझं पूर्ण टाईम निघून जातं. त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग घेत पण. आणि जर ब्लॉग घेतला तर कुठला तरी मी इम्पॉर्टंट ब्लॉग घेते की त्याच्याने माझे एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करू शकते. कारण की आपल्या ताई जे आहेत ते सगळ्या माझे व्हिडिओ बघतात, त्यांना थोडं माहिती पडेल की माझे एक्सपिरियन्स काय होते, मला काय काय कसं सगळं मी हे केलं ते मी शेअर करते. आणि मी कापूस तर कंटिन्यू माझ्या कानामध्ये असतो, आता पण आहे. तर मी कारण की आपल्याला हवा वगैरे जाऊन जास्त द्यायची नाही बॉडीमध्ये, जायची की तू म्हणजे पोट वगैरे जर सुटायला नको तर तुम्ही काय काळजी घेतली तर काळजी घ्यायची. म्हणजे असं तर मी पोट माझं बांधायला सुरुवात कधीच केली होती. जसं की जेव्हा म्हणजे डिलिव्हरी झालीच्या नंतरला जेव्हा मी टाकी काढायला गेली होती हॉस्पिटलला, मला वाटतं मी 9व्या का 10व्या दिवशी गेली होती हॉस्पिटलला टाकी काढायला. तर टाकी काढल्याच्या नंतरला मी डॉक्टरांना विचारलं, घरी माझी आजी वगैरे बोलली होती पोट बांधायला, पण मम्मी वगैरे बोलली की नको, सिझर आहे तर आपण काहीच त्याला म्हणजे करायचं नाही, नको बोलतात, नंतर बांधेल तेव्हा बांधेल. मग मी जेव्हा डॉक्टरांना विचारलं होतं तर डॉक्टर मला बोलले होते, मी त्यांना बोलली की डॉक्टर तर माझे टाके निघाले तर मी आता पोट बांधू शकते का. ते बोललं की बांधू शकतो तुम्ही. बोलतात हळूहळू म्हणजे जास्त टाईट ना करू, पहिला तुम्ही आता स्लोच बांधा, त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू टाईट त्याला करू शकता. म्हणजे डॉक्टरांना विचारल्याच्या नंतर तरी पण हिंमत होत नव्हती की पोट बांधायची, कारण की असं खूप इथं फील व्हायचं, असं बरोबर नव्हतं वाटत. मग मी त्याच्यानंतरला 15-16 दिवसाच्या मला वाटतं 18व्या दिवशी मी पोट बांधायला घेतलं. ते पण कशाने माहिती का, म्हणजे एक अशी कॉटनची साडी घ्यायची, त्याच्याने बांधायचं आपल्याला, असं पूर्ण फेरा घ्यायचं त्याला. आमच्या इथे बोलतात की वेढा बोलतात, वेढा द्यायचा बोलतात पोटाला असं बोलतात. तर माझी आजी माझी मम्मी माझं पोट बांधायचे आणि मी बांधते पोट माझं. आता इथं आल्यास थोडं मला बांधायला भेटत नाही, कारण की मला बांधताना नीट येत नाही, मला तिथं बांधून द्यायचं कोण पण. तर तरी पण मी बांधते, जसं मला असं येतो तसं मी बांधते पोट, कारण पोट बांधायचं आहे आपल्याला. कानात कापूस ठेवायचंच आहे. आणि जर झोपायचं असेल तर फॅन खाली जास्त झोपायचं नाही. माझा फॅन एकदम स्लो असतो माझ्या साईडचा, मी स्लो फॅन खालीच झोपते जरी गरम झालं तरी. आणि मी कान बांधते, म्हणजे डोकं पण बांधते थोडंसं, कारण जरा बोलतात की वात आपल्या डोक्यात नाही गेलं पाहिजे, कानातून नाही गेलं पाहिजे.
तर नंतरला त्रास होतो, डोकं दुखतं खूप, कानामधून असं आवाज येतो जर कानात कापूस नसेल तर. म्हणजे एवढी काळजी तर आपल्याला घ्यायचीच आहे. आणि त्याच्यानंतर थंड पाणी तर अंगावर घ्यायचं आहे, थंड पाण्यात जास्त हात नाही घालायचा. तर मी थंड पाणी तर घेत नाही, मी गरम पाणीच घेते आंघोळीला. आणि आता थोडी गरमी वाढली म्हणून थोडंसं कोमट पाणी घेते, पण कोमट किंवा गरमच घ्यायचं पाणी, थंड पाण्यामध्ये पाणी घ्यायचंच नाही आपल्याला अंगावरती. आणि मसाज तर माझं तर सध्या नाहीच आहे, पण मी पोट वगैरे बांधते, कारण त्याच्यामुळे मग वात होत नाही. आणि जर पोटामध्ये जर आपला वात वगैरे बोलतात गेला, वारा जरी गेला, वारा धरूनच तो वात होतो असं बोलतात. म्हणजे तर आता आपल्याला ते बांधायचं आहे पोट. मी पोट माझं बांधते, तर त्याची मी एखादी वेळेला व्हिडिओ पण बनवून शॉर्ट टाकेन तुमच्यासाठी, तर तुम्हाला पाहिजे असेल तर, की पोट मी कसं बांधते ते साडीने. म्हणजे जी साडी होती ना, बाळूच्यासाठी जी साडी घेतलेली कॉटनची, ती साडी आहे ना, म्हणजे त्याचे अर्धे बालू ते केलेच, आणि त्याची साडीचा जो भाग आहे ना त्याच्याने मी बांधते पूर्ण पोट. तुम्ही 1 मीटरच्या कॉटनच्या कपड्याने पण तुम्ही तुमचं पोट बांधू शकता, किंवा बेल्ट पण घेऊ शकता. तर बेल्ट मी तर बोलते बेल्टवरती इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा चांगला, आता बेल्ट घेतलं तर आपल्याला चांगलाच घ्यायला लागेल, मग बेल्टमध्ये एवढे पैसे घालण्यापेक्षा आपण कॉटनची साडीने पोट मस्तपैकी बांधू शकतो. आणि बांधायचा पोट. आणि गाऊन जेव्हा आपण जेव्हा गाऊन घालतो तेव्हा आपलं पोट वगैरे काही त्याच्यामध्ये म्हणजे लूज असते आपली गाऊन, त्याच्यामुळे काही समोरच्याला वाटत पण नाही की हिने पोट बांधले, की हिचं पोट एवढं दिसतं तेवढं दिसतं, काय नाही. पण पोट बांधायचं आहे. पण मी तुम्हाला ती एक व्हिडिओ शेअर करेन नक्की, की पोट कसं बांधायचं आहे ते. आता मी पोट नाही बांधलेलं, कारण की मी आता कुर्ता घातलेला आहे, सो तर माझी गाऊन असते तर मी माझं पोट बांधूनच ठेवते. आणि मग असं कधी असं वाटलं की टाईट तर मग सोडून टाकायचं, पण पोट बांधत जा. कानात कापूस ठेवायचं आहे. डोकं रात्री झोपताना मी डोकं बांधते, सकाळी ते सोडते. डोकं बांधते मी, स्कार्फ वगैरे बांधते मी, कपडा वगैरे कॉटनचं, कारण की नको थंडावा. आणि मग आपली बॉडी पण फुगली तर ते बरोबर पण दिसणार नाही, काय नाही. आणि अजून सांगायचं झालं तर हां, आणि जर काही शॉपिंग करताय ना, तर तुम्ही जर कुर्ते घेत असाल तर तुम्ही असे बटनवाले कुर्ते घ्या, जसे की तुम्ही माझा आहे बघू शकता तुम्ही, असे बटनवाले कुर्ते घ्या तुम्ही. म्हणजे ते प्रेग्नेन्सीमध्ये पण तुम्ही असे कम्फर्टेबल कुर्ते, ते तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये पण हे घालू शकता, एकदम कम्फर्टेबल फिरू शकता. आणि डिलिव्हरीच्या नंतरला पण तुम्ही असे कुर्ते घालू शकता, बिकॉज फिटिंग करायला खूप इझी पडतं आणि छान पण वाटतं. नुसतं गाऊन घालून आपण स्वतःला असं म्हणजे असं चांगलं नाही फील करत. स्वतःचे कुर्ते वगैरे घेतल्यानंतर ते बटनवालेच घ्या. कोण प्रेग्नेंट असेल त्यांना सांगते मी, तर प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही बटनवालेच कुर्ते तेव्हाच घ्यायला सुरुवात करा, म्हणजे तेच कुर्ते आपण नंतरला यूज करू शकतो. तर मी असं माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स मी सांगितलं आहे. तर तुम्हाला आवडलं असेल काय, आणि असं काय वाटतं अजून सांगायला पाहिजे, तर मी नक्की सांगेल. तुम्ही मला कमेंट्स करा, नक्की सांगेल मी काय माझा एक्सपिरियन्स आहे आणि काय नाही तो. एवढंच सांगायचं होतं. आणि नंतर जेवढं मी तुम्हाला हे पण सांगेन की बेबी प्रोडक्ट्स कुठले यूज करते मी, काय यूज करते काय नाही ते, ऑइल कुठलं यूज करते बेबीला, सगळं सांगेन मी. कमेंट्स करा. आणि काय चुकलं असेल तर प्लीज तुमच्या रिएक्शनला तुम्ही समजून घ्या. आणि मी काय चुकीचं बोलले असं किंवा मी काय अजून फॉलो केल्या पाहिजे तर मला तुम्ही लोक नक्की कमेंट करा. आणि मी खरं सांगते, मी तुमच्या सगळ्या ट्रिक ज्या मला असं वाटतात की खरंच खूप चांगलं आहेत त्या मी फॉलो करते. तुमच्याकडं काय असतील तुमचे एक्सपिरियन्स तर मला छोट्याशा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, जेणेकरून मला पण थोडं तुमचं सपोर्ट होईल. अजून काय राहिलं असेल तर मला नक्की कमेंट करा गाईज, ठीक आहे. आणि तुमच्यासोबत मी लवकरच कपड्यांचे वगैरे रिव्ह्यू पण देणार आहे. आपल्याला पण खूप सारे येतात कोलॅबरेशन, पण मी बाबूच्यामुळे घेत नाही. मेसेज येतात, मेल येतात मला कोलॅबरेशनचे पण, तर बाबूच्यामुळे मी करत नाही. कारण की असं वाटतं की नको, तो टाईम मला बाबूला द्यायचा आहे. आणि बाबू बोलते तर मी अभिमानाने माझ्या मुलीला बाबूच बोलणार आहे. मला त्यासाठी पण मेसेज, तू बाबू का बोलते तर मी बाबूच बोलणार आहे. कोण माझी सहमत आहे तर कमेंट करा नक्की. आणि हा ब्लॉग इथंच संपवते. जर तुम्हाला अजून काय असतील क्वेश्चन किंवा अजून काय तुम्हाला विचारायचं असेल मला माझ्याबद्दल, की मला काय एक्सपिरियन्स होता काय नाही, तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.